हॅलो गाईज, कशा आहात सगळे? एकदम ठीक असाल माहीत आहे. तर आज आम्ही चाललोय सिक्स फ्लॅग्सला आणि हा होता छोटासा ट्विट चेक. तर आम्ही चाललोय आज रोलर कोस्टर्समध्ये बसण्यासाठी. तर मी पहिले इमॅजिकाला गेलेली एक टाइम आणि मी खूप एक्सायटेड होते इकडे जाण्यासाठी, कारण की हा होता सगळ्यात मोठा रोलर कोस्टर USA मध्ये. तर आम्ही सकाळी निघालेलो 8 वाजता आणि पोहोचलेलो काहीतरी 10 वाजता. तर तुम्ही बघू शकता रोडवरतीच इतके छान नजारा दिसत होता रोलर कोस्टरचा, की मी बघूनच इतकी खुश झालेली. तुम्ही पण बघू शकता किती छान वाटत होतं. म्हणजे रस्त्यानेच दिसत होतं आपल्याला. मी खूप खूप आनंदी झाली होती बघून. माझं मन एकदम छान वाटलेलं. आणि हा होता त्याचा गेट. आणि अक्षयने तिकीट ऑनलाईनच बुक करून ठेवलेली आणि त्याने पास घेतलेला वर्षाचा. तो पास होता काहीतरी $300 1 वर्षाचा पूर्ण. आणि तिथे जाण्यासाठी जर तुम्हाला जायचं असेल तर 1 दिवसाचं तिकीट होतं $55 म्हणजेच काहीतरी 5,000चं. तर आम्ही निघालेलो आणि हा होता पार्किंग लॉट. तुम्ही बघू शकता पार्किंग लॉटमध्ये पण इतकं छान दिसत होतं. आणि पार्किंग लॉट तो इतका मोठा होता, बापरे! खूप मोठा होता. म्हणजे तुम्हाला सांगते 1000 ते 2000 गाड्या तर अशाच लागून जातील, इतका मोठा पार्किंग लॉट होता. आणि पार्किंगचे पण पैसे घेतात तिथे काहीतरी $40. तर आम्ही लावलेली तिथे कार आणि ह्या कार्स दिसतायत तुम्हाला बससारख्या. त्या इथून तर ह्या कोस्टरच्या गेट समोर नेऊन सोडतात. जे असतात थोडेसे एजेड लोकं त्यांच्यासाठी आणि आपल्यासाठी पण आहे, पण आपण चालत जाऊ शकतो. तर आम्ही आतमध्ये आलोय आणि आम्ही पहिल्याच कोस्टरमध्ये गेलेलो. X2 त्याचं नाव होतं आणि अक्षयला याच्यामध्ये जायचं होतं. हा खूप मोठा होता. म्हणजे सगळ्यांनाच जायचं होतं. सगळे असे धावत होते त्याच्यासाठी आणि मी पण खूप एक्सायटेड होते जाण्यासाठी. आणि हे होतं त्याचं कोस्टर. तुम्ही तिकडून बघू शकता ते येत आहे. मी व्हिडिओ काढलेला त्याचा, की कसा आहे तो तुम्हाला दाखवण्यासाठी. म्हणजे माणसं उलटी होते त्याच्यावरती. वरती तोंड होतं त्यांचं आणि पूर्ण झोपलं. आपण झोपण्याची पोझिशन होती तसे ते पूर्ण असे झोपलेले आणि वरती घेऊन चाललेलं आणि वरून इतक्या वरून खाली सोडलेलं. बापरे! इतक्या वरून खाली सोडणं बघू शकता. खूप मोठं होतं, खूप जास्तच मोठं. आणि मला बघूनच भीती वाटायला लागलेली. पण मी एक्सायटेड पण तेवढीच होते वरती जाण्यासाठी. तर मी हां, हां, नाही, नाही बोलत होते अक्षयला वरती जाण्यासाठी, पण तरी आम्ही निघालेलोच. आणि हे मला दिसलेले मध्येच एलोवेराची झाडासारखी होती, पण काय मला वाटली नाही म्हणून मी पण व्हिडिओ काढून घेतलेला. काय तुम्हाला माहीत असेल तर सांगा. आणि आम्ही वरती पोहोचलेलो तेव्हा मी तुम्हाला दाखवते X2 असं होता. पूर्ण असं झोपा होता पूर्णपणे आणि सेफ्टी एकदम टॉप क्लास होती. तुम्ही बघू शकता. मला तर खूप भीती वाटत होती, पण तरी पण मी बसलेली यामध्ये. खूप मज्जा आलेली. खूप जास्त मज्जा. मग आम्ही निघालेलो दुसऱ्या राईड्समध्ये बसण्यासाठी. तर खूप जास्त मोठी लाईन होती. मी स्किप केलेली. व्हिडिओ स्किप केलेला म्हणजे. आणि तुम्ही बघू शकता इथे खालीपर्यंत लोकं उभा होती. आणि मॉर्निंगचा टाईम होता त्यासाठी जास्त लोकं जे त्यांना आवडतात, जास्त फेमस आहेत तिथे राईड्स त्यामध्ये जाण्यासाठी खूप एक्सायटेड असतात. आणि याचं नाव होतं तात्सू म्हणून त्या राईडचं नाव. आणि तुम्ही बघू शकता पहिल्या राईडमध्ये वरती तोंड केलेलं, ह्यामध्ये खालती तोंड करून राईड होती. म्हणजे खूप स्केरी वाटत होती. आणि मी फायनली यामध्ये बसली आणि मी जेव्हा खाली आली तेव्हा बघितलं, की किती विचित्र वाटत होती ती बघण्यासाठी. म्हणजे इतकी भीती वाटत होती मला. मी पूर्ण राईड्समध्ये डोळे झाकून बसलेली. मला असं वाटायचं की मी वरून खाली पडेल. आणि जेव्हा मी एकदा डोळे उघडून बघितले, जेव्हा इथेच अशी चाललेली, तेव्हा असं वाटत होतं की मी सुटले तिथून तर डायरेक्ट खाली, मी डायरेक्ट वरती. मज्जा आली पण. आम्ही परत जाईल इथे. खूप मज्जा येते. खूप राईड्स आहे. आम्ही अर्ध्या पण नाही केल्या अजून. मी जाईल परत एकदा तेव्हा पूर्ण राईड्स करेल. परत मी ब्लॉग टाकेल.
मग आम्ही खाण्यासाठी ब्रेक घेतलेला आणि परत आम्ही आलेलो. मग बोललो फोटो काढूया. मग फोटो काढलेली. तर आम्ही आलेलो परत दुसऱ्या राईड्समध्ये बसण्यासाठी. तर ही ती राईड होती. छान होती, म्हणजे इतकी स्केरी नव्हती दिसत, ज्या आम्ही पहिल्या बसलेलो. खूप छान होती बघा. म्हणजे ही वाली राईड्स पण वेगळीच होती. म्हणजे आपण जसा चेअरवरती बसतो, तशी ही राईड्स होती. आणि आम्ही त्या राईड्समधून निघालेलो तेव्हा अक्षयने हा व्हिडिओ काढलेला. खूप मजा आली ह्या राईड्समध्ये पण. म्हणजे त्या राईड्सपेक्षा थोडीशी जास्त, कारण हा होता छोट्या मुलांचा झोन. इथे छोट्या मुलांसाठी खूप सारे गेम्स होते. असं नाही की मोठ्यांसाठी जास्त होते आणि छोट्यांसाठी कमी होते. दोघांसाठी पण तेवढेच होते आणि इथे शोज पण ठेवतात मुलांसाठी रात्रीचे. जर तुमचं कोणी असेल तर तुम्ही घेऊन जाऊ शकता. खूप छान आहे. नंतर ना आम्ही गेलेलो गेम खेळण्यासाठी. इथे टेडीजवाले गेम्स होते. अक्षय बोलला, "चल मी खेळतो." मी बोलले, "खेळ." तर मला टेडी पाहिजे होता मोठा. पण गेम आम्ही खेळलेलो त्यामध्ये आम्हाला मोठा टेडी नाही भेटले. छोटा टेडीच भेटलेला. आणि इथे दुसऱ्या पण गेम्स होता. पण इथे ना 3-4 असे मेंबर्स पाहिजे होते गेम खेळण्यासाठी किंवा त्यापेक्षा जास्त. तरच आपण मोठा टेडी जिंकू शकतो असं आहे. तर आम्ही छोटा टेडी घेऊन निघालेलो आणि इथे तुम्ही बघू शकता इतके छान-छान होते, इतके छान. लबूबूचे पण टेडीज होते, इतके मोठे-मोठे. खूप छान होते. मग मी बघितलेली ही राईड्स. ती बघूनच मी बोलले, "मला नाही खेळायची." तुम्ही बघू शकता का? ओ माय गॉड, ऑलरेडी बहुत ऊपर गया. और ऊपर गया. अब सबसे हाईएस्ट है ओह माय गॉडनेस ओह माय गॉडनेस नंतर ना आम्ही बसलेलो हा नजारा बघत खूप छान वाटत होतं. तुम्ही पण बघू घ्या. खूप छान दिसतंय. म्हणजे इथे 3 ते 4 रोलर कोस्टर एक साथ चाललेली. खूप छान नजारा होता. तर आम्ही तिथे थोड्या वेळ बसलेलो. आणि मग आम्ही विचार केला की थोडं खातो. थकलेलो खूप जास्त. मग आलेलो आम्ही ह्या राईड्समध्ये बसायला. म्हणजे एकदम रेससारखी होती. ह्या 2 राईड्स सेम टायमिंगला निघतात. याचं नाव होतं वेस्ट कोस्ट रेसर्स. खूप छान होती. म्हणजे एकदम रेस लागल्यासारखं वाटायचं. खूप छानपैकी. आणि आम्ही वेटिंग होतो लाईनमध्ये. तेव्हा मी हा व्हिडिओ काढलेला. आणि हा होता त्याचा रेसिंगचा व्हिडिओ. आणि आम्ही इथे 2 वेळेस गेलेलो. तर मी दोन्ही व्हिडिओ एकत्र अटॅच करते, कारण फर्स्ट टाईम आम्ही दुपारीच निघून आलेलो. तर हे होते सेकंड टाईमचे फोटोज, कारण की आम्ही फर्स्ट टाईम काढले नव्हते. नंतरनं आम्ही फोटो बूथमध्ये पण गेलेलो फोटोज काढण्यासाठी. आणि मग आम्ही परत एकदा खाल्लेलं आणि मग आम्ही दुसऱ्या राईड्समध्ये बसण्यासाठी गेलेलो.
मग आम्ही झुलामध्ये बसलेली. आपल्या यात्रेमध्ये असतो तो झुला. म्हणजे हा थोडासा उंच होता. खूप छान वाटलेलं. लाईट्स होती म्हणून आजूबाजूला. आणि ह्यामध्ये बसण्याचं कोणाचं ड्रीम नाही गर्ल्स. मी ह्यामध्ये बसलेले इतकी खुश झालेले बघूनच. मी गेल्या-गेल्या बोलले लक्ष्मीला, मला नाही, काही नाही, मला याच्यातच बसायचं पाहिजे. पण मी गेल्या-गेल्या नाही बसले कारण की रात्रीचा व्ह्यू खूप छान वाटतो म्हणून मी रात्री बसलेले. हा होता आजचा दिवस आमचा. तुम्हाला छान वाटला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.